नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज घटस्थापना झालेली आहे आणि तुम्ही जो बघताय तो घट आमचा नाही आहे, म्हणजे आमच्या घरातला नाही आहे. तर तू घट बसवतेस का, हा सुद्धा तुमचा प्रश्न असेल. तर आम्ही घट बसवतो, परंतु गावाला. माझ्या सासूबाई, त्याचबरोबर माझ्या आज्जे सासू गावाला घरामध्ये घट बसवतात. त्याच्यामुळे मी वेगळा असा घट इथे बसवत नाही. तर हे मी काय करते, तर दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन मी करायला घेणार आहे आज. आणि त्याच्यामुळेच मी एक कलशाची स्थापना केलेली आहे. आणि त्या कलशाला आपण जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी सगळ्या नटवतो, सजवतो त्या देवीला, त्याच प्रकारे मी तसंच केलेलं आहे. आणि ह्या दिवसांमध्ये म्हणजे 9 दिवसांमध्ये मी गेल्या वर्षी नवनाथांचा ग्रंथ वगैरे वाचन केलं होतं. आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच मी दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करते आहे. ह्या ॲक्च्युली कसं असतं, तर 14 पाठ हे केल्यानंतर नवचंडी केल्याचं भाग्य मिळतं. परंतु मी 14 पाठ नाही करत आहे, तर दररोज थोडे थोडे म्हणून असे दिलेले आहेत, त्या पुस्तकामध्ये दिलेले असतात. त्याचप्रमाणे मी ते दररोज थोडे थोडे करून अध्याय वाचन पूर्ण करत आहे. तर अशा प्रकारे नवनाथांचं सुद्धा पारायण होईल, पण आता ते नंतर होणार आहे. तर अशा प्रकारे मी घट कसा बसवला आहे किंवा कलश किती छान वाटतं आणि घरात अगदीच देवी बसल्यासारखी वाटते. जेव्हा आपल्या घरामध्ये काहीही आध्यात्मिक गोष्टी घडत असतात, म्हणजेच काय, तर अगदी ग्रंथ चालू असणं, पारायण बसवणं, त्याचबरोबर गणपती बाप्पा आलेले, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात तेव्हा अगदी घरामध्ये पॉझिटिव्हिटी असते. तसंच मला काहीसं झालं आहे, देवी घरात आल्यासारखी वाटते आणि पॉझिटिव्ह शक्ती आपल्या आजूबाजूला असल्यासारखं वाटतं. तर ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर आम्ही आरती केली. आणि ह्या नवरात्रीमध्ये कुमारिकांना खूप स्थान दिलं जातं. कुमारिका पूजन आपण ह्याचसाठी करतो, कारण त्या देवी असतात म्हणून. तर अशा प्रकारे आम्ही आरती केली ओवीच्या हातून. आणि मिनी व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून